मैत्रिणीनं आज दुसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तर माझा आजचा नैवेद्याचा बेत आहे आम्रखंड पुरी आणि पनीरची भाजी. हो, तर ही पनीरची भाजी मी बनवते. इथे मी पनीर थोडं तुपामध्ये खरपूस असं भाजून घेते. त्यानंतर इथे मटार सोलून ठेवले आहेत. हा कांदा मी असा गोल गोल चिरला आहे. त्याच्यानंतर ही शिमला मिरची, कोथिंबीर, थोडेसे काजू, कोथिंबीर, आलं आणि भरपूर सारा कांदा मी भाजून घेतला आहे. हे सर्व मी मिक्सरला लावून घेणार. एक भन्नाट तुम्हाला टिप सांगते. ज्यावेळी तुमचं पनीर तळून होईल त्यावेळी ते पनीर काढून घेता त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं. तर हे असं पहा, मी हे पाणी घालून ठेवलं आहे. त्यामुळे काय होतं, पनीर चांबट न होता मऊसूत राहतं आणि हे असंच पाण्यासकटच फोडणीमध्ये घालायचं आहे. तर इथे मी जिरे, त्यानंतर चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि केलेलं वाटण सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेते. त्यानंतर त्यामध्ये मग तुम्ही धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, हळद ह्या सगळ्या वस्तू तुम्ही घालून घ्या. तर इथे मी मटार घालून घेतले. थोडंसं काळं मीठ घातलं, चवीला छान लागतं त्यामुळं, आणि कसुरी मेथी थोडीशी घातली. आणि आता मी हे पनीरचं पाणी आणि पनीर ह्यामध्ये ओतणार आहे. नंतर थोडंसं क्रीम घालून मस्तपैकी वाफ येऊ द्यायची याला. खरं तर टोमॅटो प्युरी पण घालतात, पण माझ्याकडे टोमॅटो नव्हते, सो मी थोडंसं सॉस घातले. याने पण टेस्ट खूप छान येते. तुम्ही हे पण ट्राय करून बघा कधी तर. परत वेगळी साखर घालायची गरज नाही लागत आणि टेस्ट पण छान येते. गरमागरम पनीरची रेसिपी. अगदी रेस्टॉरंट स्टाईल स्वाद आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा.